नाल्याच्या काठावरचं गाव आणि गोविंददादांचं रहस्य. ज्या माणसाच्या वाड्यात हजारो लोकांनी जेवण केलं त्याच माणसाच्या मृत्यूनंतर त्या वाड्यावर कुलूप पडलं आणि करोडोंची प्रॉपर्टी वादात अडकली. आज मी तुम्हाला सांगणार आहे गोविंददादाची गोष्ट. नाल्याच्या काठावर एक शांत गाव होतं. पावसाळ्यात नाला भरून व्हायचा. लहान मुलं त्यात कागदी होड्या सोडायची. उन्हाळ्यात तो नाला कोरडा पडायचा आणि त्या पांढऱ्या वाळूत गावकरी संध्याकाळी फिरायला जायचे. नाल्याच्या वळणावर एक गोडशी विहीर होती. सकाळी बाया ओल्या केसांनी रंगीत साड्यांमध्ये तिथे पाणी भरायला यायच्या. पाण्याचा कलकल आवाज, हसण्यांचा गप्पा आणि मातीचा सुगंध. थोड्या अंतरावर एक मोठा वडाचा पार होता. त्याच्या सावलीत निंबाचं झाड. त्या पारावर गावाचं संसद भरायचं. कोणी शेतीबद्दल बोलायचं, कोणी लग्न ठरवायचं, कोणी भजन गात बसायचं आणि थोडं पुढे शंकराचं मंदिर. समोर शांत बसलेला नंदी, बाजूलाच मारुतीचं मंदिर. संध्याकाळी आरतीचा आवाज संपूर्ण गावात घुमायचा. असं हे देव, निसर्ग आणि साधेपणाने भरलेलं गाव. आणि त्या गावात राहत होते गोविंददादा. उंच, गोरे, रुबाबदार, मोठा किल्लेदार दरवाजा असलेला वाडा. दरवाजावर पितळी कडे. दरवाजा उघडला की जणू एखाद्या किल्ल्यात शिरल्यासारखं वाटायचं. आत मोठं अंगण, मध्यभागी तुळशी वृंदावन. संध्याकाळी दिवा लागला की सगळं अंगण सोन्यासारखं चमकायचं. गोविंददादा फक्त श्रीमंत नव्हते, ते मनाने श्रीमंत होते. कीर्तनात ते उभे राहिले की लोक शांत व्हायचे. पहिल्यांदा अभंग, मग एखादा हलका विनोद. लोक पोट धरून हसायचे. ते म्हणायचे, जीवनात दुःख कमी होत नाही, पण हसलं की ते हलकं होतं. त्यांची पत्नी खूप समजूतदार. घरात आई, बाबा, भाऊ, बहिणी, नातेवाईक, मोठं कुटुंब, मोठा वाडा, गाई, म्हशी, शेती भरपूर, सगळं काही होतं. लोक म्हणायचे, गोविंददादाचं घर म्हणजे भाग्यवान घर. एक दिवस त्यांच्या मोठ्या बहिणीचे पती वारले. ती 2 मुलींना घेऊन माहेरी आली. गोविंददादा म्हणाले, ताई, हे घर तुझंच आहे. पहिले काही दिवस सगळं ठीक होतं, पण हळूहळू घरात कुजबूज वाढली. टोमणे सुरू झाले. संशय वाढले. पत्नीच्या चेहऱ्यावर शांत दुःख दिसू लागलं. एक रात्री अंगणात पत्नी म्हणाली, तुम्ही सगळ्यांसाठी उभे राहता, पण माझ्यासाठी कधी उभे राहणार? दादा शांत. त्या शांततेनेच सगळं तुटलं. काही दिवसात ती घर सोडून गेली. वाड्याचा दरवाजा बंद झाला. त्या दिवशी पहिल्यांदा गोविंददादांच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं. पत्नी गेल्यानंतर घरात वेगळंच वातावरण झालं. बहीण घर सांभाळू लागली. लोकांमध्ये चर्चा सुरू झाली, इतकी प्रॉपर्टी आहे, उद्या वाटणी झाली तर? शेती, वाडा, जनावरं सगळं कोणाच्या नावावर जाणार? गोविंददादा मात्र शांत होते, पण त्यांच्या डोळ्यात पहिल्यांदा भीती दिसत होती. गावात कुजबूज सुरू झाली. या घरात काहीतरी मोठं होणार आहे. आणि खरंच ते वाद फक्त घरापुरते राहिले नाहीत, ते प्रॉपर्टीपर्यंत पोचले. पण पुढे काय झालं? पत्नी परत आली का? प्रॉपर्टीवर कोणाचा हक्क झाला? आणि गोविंददादा का तुटले? हे सगळं जाणून घेण्यासाठी पहा पार्ट 2.